तर बीडच्या परळी मतदारसंघामध्ये घटनांदूर इथं ईव्हीएम मशीन फोडून गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आलाय। आता याच विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आक्रमक झालेत। या प्रकाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणतायत। जे तुतारीचे उमेदवार दहशत आणि दादागिरीची भाषा बोलत होते, आज त्यांचे चिरंजीव मशीन फोडतायत, बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही धनंजय मुंडेंनी केला। याबाबत प्रशासनालाही तात्काळ कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केलेली आहे। तर बीडच्या घटनांदूरमध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये जे सत्ताधारी आमदार आहेत धनंजय मुंडे त्यांनी मात्र आरोप केल्याचं पाहायला मिळतं विरोधकांवर आणि त्यांनी निशाणा साधलेला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारावर, त्याच्या बंधूवर हा निशाणा साधलेला आहे। दहशत नेमकी कुणाची हे कळलं पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणतात। तुतारीच्या उमेदवारांची दादागिरीची भाषा आहे असंही मुंडेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमका काय होणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराकडून आधी इथं आरोप केले जात होते धनंजय मुंडेंवर, आता धनंजय मुंडेच हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारावर आरोप करताना दिसून येत आहेत। तिथं मारहाण झाल्याचाही व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे पुढे नेमकं काय समोर येणार आणि राष्ट्रवादी एसपीचा जो उमेदवार आहे त्यांचे काही स्पष्टीकरण येणार का तेही बघावं लागणार आहे। या 30 वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही। कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं अमकं तमकं, याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची, कुणाची दहशत आहे हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात आली। मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मतदान चालू होईपर्यंत लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कुणी केले त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतोय। आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।